राज्यातील 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। 500 आणि हजारांच्या या जुन्या नोटा आहेत, त्यामुळे बँका आर्थिक अडचणीत सापडल्या। यात कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींच्या जुन्या नोटा आहेत, तर पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी, तर नाशिक जिल्हा बँकेकडे 21 कोटी रुपये पडून आहेत। आरबीआयनं जुन्या नोटा घ्यायला नकार दिलाय, त्यामुळे जुन्या नोटांचं करायचं काय असा प्रश्न आता या बँकांना पडलाय। डिपॉझिट करायला गेलेले असताना या बँकांना सांगितलं गेलं की आमच्याकडं करंजी चेसमध्ये जागा नाही, तुम्ही हे सर्व रक्कम तुमच्याकडंच ठेवा आणि ज्यावेळी रिझर्व्ह बँकेला वाटेल की जागा आहे त्यावेळी रिझर्व्ह बँक तुमच्याकडं या रक्कमा परत मागून घेईल। आणि नंतर 30 डिसेंबरच्या नंतर मात्र केंद्र शासनाचं सर्क्युलर आलं की या नोटा तुम्हाला स्वीकारता येणार नाहीत, त्यामुळे या बँकांची अडचण झाली। त्यामुळे आता रिझर्व्ह बँक या नोटा घेऊन या जिल्हा बँकांना अडचणीमधून बाहेर काढणार का, याकडेही लक्ष लागलंय।